आता अमेरिका इराण चर्चेसंबंधी सर्वात मोठी बातमी आहे। या चर्चेदरम्यान नेते हातघाईवर आल्याची माहिती समोर येते। हॉर्मुझ खुलं करण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला। तुर्कीच्या मीडियानं या चर्चेदरम्यानच्या वादाची बातमी दिली आहे। अरागचे आणि विटकॉफ यांच्यात खडाजंगी झाल्याचंही समजतंय। तर हॉर्मुझच्या मुद्द्यावरून मोठा वाद या चर्चेदरम्यान झाल्याचं समजतंय। तुर्कीच्या मीडियाच्या हवाल्यानं ही माहिती समजते। हॉर्मुझ खुलं करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद झालेला आहे। मोठी खडाजंगी या चर्चेदरम्यान झाल्याचं सांगितलं जातंय। 21 तास ही चर्चा झाली, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही। अरागची आणि विटकॉफ यांच्यात मोठी खडाजंगी झाल्याची माहिती समजते। तर अमेरिका इराण चर्चेसंबंधी सगळ्यात मोठी बातमी येते। हॉर्मुझच्या मुद्द्यावरून मोठा वाद झालेला आहे। चर्चेदरम्यान नेते हातघाईवर आले, मोठा वादंग निर्माण झाला। 21 तास चर्चा चालली, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही, कोणताही मार्ग निघाला नाही आणि चर्चेविनाच चर्चा अर्धवट सोडून अमेरिका आणि इराणचे नेते आता त्यांच्या मायदेशी परततायत। अरागची आणि विटकॉफ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं समजतंय आणि त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेली ही चर्चा अर्ध्यावरच सुटलेली आहे। कोणताही तोडग्याविना ही चर्चा निष्फळ झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। विटकॉफ आणि अरागची यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं समजतंय। इराणच्या काही अटी होत्या आणि अमेरिका देखील अनेक मुद्द्यांवर ठाम होती आणि त्यामुळे दोन्ही बाजू अडून बसल्यामुळे कुठलीही चर्चा ही फळाला गेली नाही किंवा कुठेही ही चर्चा पुढे सरकली नाही। तर कोणत्याही तोडग्याविना ही चर्चा निष्फळ झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर JD व्हान्स सुरुवातीलाच पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर त्यांनी जाहीर केलं आणि त्यानंतर ते मायदेशी रवाना झाले। त्यानंतर इराणचे नेते आता मायदेशी रवाना झाल्याचं समजतंय। तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर, जो मुद्दा या संपूर्ण युद्धादरम्यान अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे तोच हॉर्मुझचा मुद्दा याही चर्चेमध्ये मोठा वाद निर्माण करणारा ठरल्याचं समजतंय। तुर्कीच्या मीडियानं अशी माहिती दिलेली आहे की हॉर्मुझ खुलं करण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला। अगदी हातगाईवर हे नेते झाले। अरागची आणि विटकॉफ यांच्यात मोठी खडाजंगी झाली आहे। नक्कीच माधवी, मुळात मागच्या 47 वर्षांमध्ये जर सर्वोच्च स्तरावर जर नेतृत्वाची चर्चा या दोन देशांच्या दरम्यान होत नसेल तर त्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे विश्वासाचा अभाव। आणि त्यातल्या त्यात मागच्या 40 दिवसामध्ये ज्या प्रकारे जबरदस्त युद्ध या दोन राष्ट्रांमध्ये सुरू आहे तर नक्कीच ही एक प्रकारे अविश्वासाची दरी आहे जी ती आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। आणि मागच्या ऑलमोस्ट काही तासांमध्ये ज्या प्रकारची ही चर्चा झाली, नेमकं काय झालं हे अधिकृतरित्या कधी आपल्या समोर बाहेर त्या ठिकाणी येणार नाही। पण तुर्किश मीडियाचा जो त्या प्रकारचा दावा आहे की नक्कीच यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती आणि खडाजंगी ही फक्त शाब्दिक खडाजंगीपुरती त्या ठिकाणी मर्यादित न राहता लिटरली आपण ज्याला म्हणतो हातापायी एक प्रकारे जे आहे हातघाईची तिथे लढाई करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, असा जर दावा तुर्किश मीडियानं त्या ठिकाणी केला असेल तर नक्कीच आपल्याला त्याला सिरियसली घ्यावं लागेल। आणि आपण जसं जाणतो की इराणचे आणि तुर्कीचे तसे जर पाहिले तर आपण चांगले संबंध त्या ठिकाणी आहेत आणि जर आतल्या म्हणजे इंटरनल सोर्सेसच्या माध्यमातून ही जर बातमी येत असेल तर याला जे आहे आपल्याला सिरियसली त्या ठिकाणी घ्यावं लागेल। मुळातच यातून स्पष्टपणे दिसतं की अविश्वासाचा जो आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्कोप आहे किंवा विश्वासाचा एवढा जास्त अभाव त्या ठिकाणी आहे की चर्चेच्या दरम्यान सुद्धा जर एक दुसऱ्यांच्या म्हणजे डिप्लोमॅटिक व्ह्यू पॉइंटला हे जर कन्सिडर करू शकत नसतील तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये हे युद्ध म्हणा किंवा हे संघर्ष म्हणा किंवा हे मतभेद जे आहेत ते किती चिघळतील हे या घटनेवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। एका बाजूला ही चर्चा त्या ठिकाणी निष्फळ ठरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आता आपल्याला बघावं लागेल की अमेरिकेनं जे त्याच्या 2 नेव्हल डिस्ट्रॉयर्स हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये त्या ठिकाणी धाडलेल्या आहेत तर त्या जर खरोखरच डिमायनिंग करण्याच्या अनुषंगानं कार्यरत त्या ठिकाणी राहतील तर इराण सुद्धा त्यांना रिस्पॉन्ड करेल आणि त्या अनुषंगानं पुन्हा संघर्ष उफाळतो का हे आपल्याला पाहावं लागेल। एक गोष्ट मात्र नक्की की हॉर्मुझची सामुद्रधुनी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि हा चर्चेच्या माध्यमातून नाही तर हातघाईच्या माध्यमातून सोडवण्याची सुद्धा यांची तयारी आहे। हेच या सगळ्या घटनेवरून आपल्या समोर त्या ठिकाणी येताना दिसतंय। नक्कीच। आणि आता हॉर्मुझच्या या सामुद्रधुनीवरून संघर्ष कसा तीव्र होत जातो हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।